चव्हाण सध्या दलित संस्कृत संघाचा संघटक म्हणून काम करतोय। माझ्याबरोबर सोपान पुढे एक साहित्यिक आहे, रिटायर मुख्याध्यापक आहे। तशाच पद्धतीनं साहेबराव खंडारे हे पण रिटायर आपल्या महापालिकेमध्ये सर्व्हिसला होते। तसेच आपले संपर्क म्हणून आता दलित शोषणाचं काम करतात। त्याच पद्धतीनं माझे तिसरे मित्र आहेत सुजित रणदिवे। सुजित रणदिवे सुद्धा एक चळवळीचा कार्यकर्ता आणि फिल्मी लाईनमध्ये किंवा नाटकामध्ये वगैरे सिरियलमध्ये अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे। तर आता या संघटनेला ह्या वर्षी 40 वर्ष पूर्ण होत आहेत। त्या निमित्तानं आपण एक स्मरणिका प्रकाशित करतो आणि त्या स्मरणिकेमध्ये मातंग समाजाचा पूर्ण इतिहास आणि आतापर्यंतची केलेली वाटचाल हा सगळा इतिहास त्या संघटना त्याच्यामध्ये स्मरणिकेमध्ये आलेला आहे। आणि त्या स्मरणिकेचं प्रकाशन आपले बाबा आराम समाजसेवक त्यांच्या हस्ते करत आहोत। आणि त्याच पद्धतीने त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाई वैद्य, आता ते राज्यमंत्री त्यांचे दिलीपराव कांबळे, सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्राचे आणि माजी मंत्री नरसिंहराव ढोबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे। त्याच पद्धतीनं हा कार्यक्रम दुपारी 4 वाजता होणार आहे, परंतु त्याच्या अगोदर सकाळी 8:30 वाजता आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांचा एक मेळावा घेतला आहे की दिवसभरामध्ये आतापर्यंत आपण काय केलं आणि आपण पुढे काय करायचं आहे त्याचं एक सर्वांच्या विचारानं एक प्रबोधनपर त्यावेळेस हा कार्यक्रम असणार आहे। त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि ते झाल्यानंतर दुपारचं जेवण होईल। त्याच्यानंतर मात्र त्यानंतर जो कार्यक्रम आहे तो स्मरणिका हा प्रकाशनाचा हा कार्यक्रम आहे। आणि हा आतापर्यंत ज्यांचं योगदान या संघटनेमध्ये झालेलं आहे त्याचं कुठं लिखित स्वरूपामध्ये असावं आणि ते पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी करावं म्हणूनच आपण ही स्मरणिका एक चांगल्या पद्धतीचं पुस्तक रूपाने आपण ते तयार करतो। त्या स्मरणिकेमध्ये कुठलंही जाहिरातबाजी केलेली नाही व कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या भोवती ते स्मरणिका फिरेल असं आपण कुठलं केलं नाही। त्याच्यामध्ये जे सार्वजनिक काम केलेलं आहे, सर्वांच्या विचाराने जे काय काय कामं केलेले आहेत ते सगळे त्याच्या स्मरणिकेमध्ये आलेलं आहे। अण्णाभाऊंच्या त्याच्यामध्ये आले, अण्णाभाऊंच्या त्यांच्या कादंबरीमध्ये स्त्रियांचं काय काम होतं हे सगळं त्याच्यामध्ये आलेलं आहे। आणि एकंदर शाहू फुले आंबेडकरांचे सगळे विचार अनेक लेखकांनी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत। आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आपण 28 मेला हॉलमध्ये शालेय शाळेमध्ये येते